ऐसा। माझी बायको, माझी गाडी, अडचण की पळ, अडचण पळ, माझी बायको, माझी गाडी. त्यांनी आज चेक दिलाय, त्यांचा नवस पूर्ण करायचा होता तो केला आणि हार दिला, गेले बिचारे. आमची कोठेही शाखा नाही, अल्टीपल्टी. अरे पोलिसांना बोलवा, फसवलं साल्यानं. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला आपला फोटो गेलाय का? डोक्यावर पडलायस का तू? पोलीस पण आता फोटो बिटोला भाव देत नाहीत. अरे आजकाल सीसीटीव्हीचा जमाना आहे. आपण आपल्यासाठी कोणाला फसवलं नाही, लोकांना लुबडलं पण एक पैसा आपल्याकडे ठेवला नाही, तरी का त्रास होत असेल आपल्याला? चांगल्या घरातल्या पोरांचा प्रॉब्लेमच आहे. तेच, आम्ही चांगल्या घरचे असं आजकाल फक्त गरीब लोक म्हणतात. श्रीमंत माणसं आम्ही नरिमन पॉइंटचे, आम्ही मलबार हिलचे असं म्हणतात. चांगला असो का वाईट, आपल्याकडे सध्या राहायला घर नाही. हे खरं, इथं मुंबईत किती दिवस चोरून राहायचं काय माहित. त्या तिथे कोणी ओळखीचं नाही. मोठी माणसं भारतात बिरतात राहत नाहीत काय, डायरेक्ट फॉरेनला जातात, परदेशात. आणि पैसे कोण देणार? जगात एवढी नालायक माणसं आहेत जी लोकांचा पैसा लुबाडून बसली आहेत. असा एखादा नालायक आपल्याला पण भेटेल ज्याच्या पैशाने आपण फॉरेनला जाऊ. अरे म्हणूनच तर म्हणते ना, जेव्हा दुनिया वागते उलटी सुलटी तेव्हा आपण करायची आलटी पलटी. सर, तर तुम्हाला कुठल्या देशात जायला आवडेल? ते अजून आमचं काही ठरलं नाही. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुठल्या देशात आम्ही गेलं पाहिजे? सर, तुमचं बजेट काय आहे? नाही, आधी त्या देशाचं बजेट सांगा. देशाचं बजेट? नाही तसं नाही. देशाचं म्हणजे किती खर्च येईल राहायला. तुमचा साधारण किती दिवसांचा प्लॅन आहे? खरं तर कायमचंच राहायचंय म्हणा. काय? ठीक आहे, तुम्ही हे बघा, तोपर्यंत मी आलो. हां, या ना सर. मॅम या, प्लीज प्लीज या ना सर. पल्ले, आपल्याला ना आधी देश ठरवायला पाहिजे. फ्रान्स? नाही, हे बघ ना, जर्मनी. बर, एक बोट धर. हाँ. फ्रान्स. पहिले चीटिंग आहे. ए नाही, पहिले चीटिंग आहे. खरं तर चल गप. मी तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस दिलेला, मग घरी का लेटर पाठवलं? सर, ऑफिसच्या पत्त्यावरती आपण पत्र नाही पाठवत, घरीच पाठवतो. उद्या तुम्ही युरोप टूरवर जाताय तर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सोबत घ्या, एवढंच पत्रात लिहिलंय सर. मला लेटर घरी आलेलं आवडत नाही. सॉरी सर. एक मिनिट. विनय यार, एक प्रॉब्लेम झालाय.
काय प्रॉब्लेम झालाय? माझ्या बायकोला थोडासा डाऊट आला. कसला डाऊट आलाय? अरे काय नाही रे, टूर्सवाल्याने माझ्या घरी लेटर पाठवलं. मग त्याने काय फरक पडणार आहे? अरे काय फरक पडतो का काय, मी शिवानीला घेऊन युरोप टूरला चाललोय. टूर भारी आहे बाबा तुझं. अरे पंकज करू नको यार, ऐक, मी माझ्या बायकोला सांगितलं ही ऑफिशियल टूर आहे आणि शिवानी आपल्याच ऑफिसमध्ये काम करते. तुला फोन आला की तू देखील हेच सांग. हां, म्हणजे आम्ही सगळे इकडे निस्तरायचं आणि तू तिकडे मजा करणार, हो ना? अरे कसली मजा यार, मला इथं टेन्शन आलंय. तू प्लीज तेवढं सांभाळून घे. हां, चल बाय. सॉरी सर, पुन्हा अशी चूक नाही होणार. पण सर, तुम्ही सुद्धा हे मला आधी सांगायला हवं होतं. नो प्रॉब्लेम, पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. हो मॅम. हॅपी जर्नी अँड एन्जॉय युअर ट्रिप. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही माझी ऑफिशियल ट्रिप आहे. हो सर, मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. निघूया. हो. सॉरी. काय हो? कोण होता तो माणूस? किती जोर जोरात ओरडत होता. नालायक असता तो माणसं. सुशांत खिंडे नाव त्याचं. केवी कंपनीत मोठ्या पदावर आहे. मागच्या वर्षी एका वेगळ्याच बाईला घेऊन गेला होता टूरला. मी पत्र मुद्दाम त्याच्या घरी पाठवलं. हो, यांच्या बायकांना सुद्धा संशय येत नाही. हो, या बायका असतातच अशा. लोकांच्या असतील, तुझी नाही. हे कायम लक्षात ठेव, कळलं? ओके. बरं ते जाऊ द्या. तुमचं काय ठरलंय का? पण फ्रान्स म्हणजे फ्रान्स हनीमून साठी बेस्ट आहे असं मी ऐकलेलं. हो, बेस्टच असतं. पण तुम्हाला किती दिवसांसाठी जायचं तेवढं मात्र सांगा. खरं तर हनीमून आयुष्यभर असावा असं वाटतं, पण एक आठवड्याभरासाठी विचार करतोय. तुम्ही एक काम करा ना, मला तुमचं सगळं जे काही मटेरियल ते मला मेल करा. हो चालेल, मी तुम्हाला सगळं मेल करतो. मी मेल आयडी लिहून देतो ना. एक मिनिट, वॉशरूमला घेऊन या मॅडम. मॅडम जा पटकन. अरे या या या. डोंट वरी सर, माझी कलिग आहे काळजी घ्यायला. थँक्यू. बसा. येस. फ्रान्स फिक्स ना? आता कसलं फ्रान्स? म्हणजे गोड बातमी आत्ताच मिळाली. हनीमूनला जाण्यात काय अर्थ आहे आता? कॉंग्रॅच्युलेशन सर. मुंबईतल्या आपल्या पहिल्या घराचं स्वप्न पूर्ण करूया. चल. रुको रुको रुको. इधर नो एंट्री. बिना पहचान के अंदर जाना मना है. दादा मराठीत बोला. आता नहीं हमें मराठी, और यहाँ पर कोई रहता भी नहीं मराठी. आना चाहिए आपको भी और बिल्डिंग वालों को भी. अरे लेकिन आप कौन हो? बूम टूर्स की तरफ से बूम टूर्स कडून आलोय. शिवानी मॅडमला सांगा. हाँ हाँ.
हेलो, हाँ शिवानी मैडम, वो बुम टूर से कोई आया है। हाँ हाँ, ये लो। हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. खरं तर काल ऑफिसमध्ये सांगायचं राहून गेलं. तुम्ही जरा घाईत होता ना. ते काही प्रायव्हेट सूचना द्यायच्या होत्या. फार फार तर 10 मिनिटं लागतील. ओके, आलो. हमें तो पता ही नहीं था शिवानी मैडम मराठी है, कभी बातें नहीं की मराठी में. आता लक्षात ठेवा. हाँ चल. बापरे, मला माहीतच नव्हतं हे. एक्झॅक्टली. प्रत्येकजण तीच चूक करतो. आम्ही एवढ्या दिवसांसाठी अमुक ठिकाणी चाललोय हे सोशल मीडियावर टाकतो. हे चोरांसाठी फायदेशीर ठरतं. म्हणून आम्ही वैयक्तिक सगळ्यांना भेटून हे सांगतो की असं काही करू नका. पण तुम्ही मेल सुद्धा करू शकला असतात ना मला. नाही, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी फॉर्मवर मेन्शन केल्यात तर हेही लिहायलाच पाहिजे ना. त्याचं काय आहे? ती गोष्ट केली तर उलट चोरांना सावध केल्यासारखं होईल ना. म्हणून आम्ही या गोष्टी फॉर्म मध्ये लिहितच नाही. डायरेक्ट असं प्रत्यक्ष येऊन सांगतो. वा, व्हेरी स्मार्ट. हा, थँक्यू. खरं तर तुम्ही तुमच्या टूर्सच्या लोकांच्या घराच्या सुरक्षेची जबाबदारी पण घ्यायला हवी. त्यात तुम्ही पडू नका. आम्ही ते बघून घेऊ. का? त्याच्यासाठी खूप पैसे लागतात. फारच श्रीमंत लोकांचे लाड आहेत ते. उलट 2 दिवसांनी तुमच्या घरासमोर येणारे पेपर, लेटर, पूजेसाठी येणाऱ्या फुलांची पुडी हे जरी बाजूला काढून ठेवलं तर टेन्शन नाही. तुम्ही हे करू शकता. म्हणजे काय? मॅम, फक्त तुम्ही जो दुसरा पत्ता दिलाय त्याच्यावर आम्ही जाऊ शकणार नाही, कारण ऑफिसमधनं आम्हाला तिथे जायचं नाही असं सांगून ठेवलंय. हो, तुम्ही तिथे जाऊ नका. तुम्ही इथेच या. चालेल. आणि काही अर्जन्सी असेल, वॉचमॅनचा फोन नाही लागला तर मग मी तुम्हाला कॉल करेन. काय ना, वॉचमॅनकडे एक चावी असते घराची. समजा नळ चालू राहिला, काही अडचण आलीच तर मी कॉल करू शकते. एक मिनिट. म्हणजे तुम्ही चावी वॉचमनकडे ठेवता? हो. मॅम, मी प्लीज लॉक बघू शकते का? हो, या ना. ओके ओके. चावी चावी आणि लॉक वेगवेगळे. तुम्ही डुप्लिकेट चावी वापरता का? ओरिजिनल मी आणते. चावी. अरे तुला म्हणत होतो ना मी, हे लॉक खूप स्ट्रॉंग असतात. ते चावी बघून लक्षातच येतं. सुशांतच्या चॉईसचं आहे. घरातल्या ना प्रत्येक गोष्टीत त्याची चॉईस असतेच. तुमच्याकडे बघून कळतं म्हणा. काय झालं? काय नाही. तेवढं तुम्ही वॉचमॅनला सांगून ठेवा, आम्ही येत जाऊ अधूनमधून लक्ष ठेवायला. हो, मी आत्ताच त्याला कॉल करून सांगते. हॅलो. फायनली
हा फायनली हनीमूनचा मुहूर्त मिळाला आपल्याला. सॉरी. काय झालं? हनीमून होणार तर तो आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशात, आणि तो पण परदेशात. पण पल्ले, ए नाही, तू म्हणाला होतास हनीमूनला परदेशात घेऊन जाशील म्हणून. मी म्हणालो होतो, पण सध्या नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही. ए तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. माझा माझ्यावर विश्वास होता. मग आता माझ्यावर विश्वास ठेव. पण पल्ले, किती दिवस लोकांना असं मूर्ख बनवायचं? हे लोकांना नाही, मूर्खांना. आणि खास करून आपल्यासारख्या सामान्य माणसांना मूर्ख बनवतात ना, त्यांनाच. ठीक आहे, एक काम कर, तू या बेडरूम मध्ये झोप, मी त्या बेडरूम मध्ये झोपतो. नवरा बायको एकत्र झोपतात. आणि एखादा सिनेमाही बघू शकतात एकत्र. ठीक आहे, ठीक आहे. गुन्हा पुन्हा पुन्हा तुमच्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची कुंडली. सावध रहा. पाहता पाहता काहीही होऊ शकतं. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा कोणीही घेऊ शकतं.